मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, तर अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्र्यांनी बैठकीमध्ये दिलेली आहे। बऱ्याच वेळेस घरकुल योजनेचा लाभ मिळतो, परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसते। अशा वेळी आपण घरकुल योजनेपासून वंचित राहतो की काय, अशी शंका अनेक लाभार्थींच्या मनामध्ये येते। परंतु आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण तुमचे नाव जर घरकुल यादीत आले असेल आणि तुम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल, तर शासन तुम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहे। केवळ जागाच नव्हे, तर ज्या पात्र अर्जदारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल अशा अर्जदारांना घरकुल देताना प्राधान्य क्रमांक देखील दिला जाणार आहे। या संदर्भातील निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकारी यांना काल दिनांक 29 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेले आहेत। घरकुल बांधकाम करण्यासाठी किती जागा मिळते, यासाठी अनुदान किती देण्यात येते, याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता। यापुढे मंजूर घरकुलांची यादी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना अनुदान रकमेचा हप्ता वेळेवर मिळेल, जेणेकरून घरकुल योजना अंतर्गत घराचे काम लवकरात लवकर होईल। प्रत्येकालाच वाटते की आपल्याला हक्काचे स्वतःचे घर असावे, हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे, कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहे। या सर्व घरकुलांना तात्काळ मंजुरी देण्यात येणार आहे। बऱ्याच वेळेस होते असे की लाभार्थ्यांना घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम केले जाते, मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकारी यांनी मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। थोडक्यात काय, तर तुम्हाला घरकुल बांधकामासाठी जागा नसेल तर सगळ्यात अगोदर प्राधान्य क्रमांकाने अशा लाभार्थ्यांचा विचार केला जाणार आहे की ज्यांच्याकडे घरकुल बांधकामासाठी जागा नाही, त्यांना जागा तर मिळणारच आहे, परंतु योजनेमध्ये प्राधान्य क्रमांक देखील मिळणार आहे। धन्यवाद।